पहिले काय प्रकार घडलेले एकंदरीत आज 7 रस्त्याच्या मनीष काळजी ऑफिसमध्ये? आता बरेचसे गोगावले मंत्री महोदयांचा आज दौरा होता. तर सर्व शिवसैनिक पदाधिकारी 7 रस्ते इथे शासकीय विश्रामगृहाला जमा झाले होते. आम्हाला साहेब अपेक्षित होते तिकडे यायला. आम्ही वाट बघत होतो. 11:30 पासून आम्ही 1:30 पर्यंत आम्ही वाट बघतो इथं. पण केवळ मनीष काळजे हा ग्रामीणचा जिल्हा प्रमुख, त्याने कार्यकर्त्यांची भेट न व्हावी किंवा कार्यकर्त्यांचे संवाद न व्हावा, कार्यकर्ते याच्याबद्दल सांगतील ह्या भीतीने त्या कार्यक्रमाला मंत्री महोदय न पोचावेत याच्यासाठी त्याच्या स्वतःच्या कार्यालयात काही लोकांना बोलवून विनाकारण तिथं बसवून साहेबांचा वेळ घालवण्याचं काम त्या ठिकाणी तो करत होता. त्यानंतर 1.5 तास मी त्या ठिकाणी उभा होतो. मी गेलो, साहेबांना सांगितलं की साहेब पदाधिकारी सगळे तिथे उभे आहेत आणि असं 11-11:30 वाजल्यापासून त्या ठिकाणी वाट बघता येते. तर साहेब बोलले हो आपण जाऊ. पण तो विनाकारण साहेबांना परत कशा ना कशा तरी तो अडकून थांबवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होता. हा मनीष काळजेचा आजपर्यंतचा सोलापूर जिल्ह्यात कशा पद्धतीने काम करतो, काय करतो हे सगळ्या स्थानिकांना किंवा पदाधिकाऱ्यांना ही माहिती आहे. अख्ख्या सोलापूर शहराला माहिती आहे की मनीष काळजे काय प्रतिमा आहे. बरोबर, मनीष काळजे हा पक्षाच्या नावावर फक्त धंदा करतोय. मंत्री महोदय आले, कुठलेही मंत्री आले की गाडीत बसवायचं, फोटो काढायचं, दुसऱ्या मिनिटाला दुसऱ्या अधिकाऱ्यांना पाठवायचं आणि अक्षरशः ब्लॅकमेलिंग करतोय. हे आजपर्यंत त्याचं चाललेलं काम आहे. पण आम्ही ठीक आहे दुर्लक्ष केलं आजपर्यंत. ठीक आहे नको जाऊ द्यात, कशाला, आज न उद्या लहान आहे, सुधरल. त्याला मी बऱ्याच वेळा सांगितलं की बाबा कामाची पद्धत अशी नाही आहे, तो व्यवस्थित काम कर. पण त्याला वाटतं की पक्ष माझ्या मालकीचा आहे, तो मालक झाल्यासारखा एकंदरीत जिल्ह्यात दाखवतो. हे चुकीचं आहे. पक्षाच्या वाढीसाठी हे घातक आहे. कारण का चांगले लोक आमच्याकडे यायला तयार नाहीत, का नाही आहेत शहरात यायला तयार? केवळ अशा प्रवृत्तीमुळे या ठिकाणी हे लोक चांगले पदाधिकारी किंवा चांगले कार्यकर्ते आपल्याकडे येत नाही. काय याचं आम्ही वरिष्ठांना पण कळवलं होतं की साहेब याचं या पद्धतीने हा काम करतोय, याला कुठंतरी तुम्ही समज द्या. काय पण आज मी त्या ठिकाणी गेलो असताना हा मला म्हणतो की अजून कार्यकर्त्यांचे फोटो आहेत, हे आहेत. पण तिथं कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, महिला आहेत, हे सगळे भेटासाठी तुम्हाला थांबले. आज मंत्री आलेले आहेत. वास्तविक पाहता आज पक्षाची मीटिंग झाली पाहिजे. मंत्री आलेले होते, पक्षाचे नेते आले होते. आज मीटिंग झाली पाहिजे, कार्यकर्त्यांशी संवाद झाला पाहिजे, कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या पाहिजेत. पण तसं काही न लावता कोणालाही दौरा करून द्यायचा नाही, स्वतःपुरतं ठेवायचं. स्वतः सकाळी मिनिस्टर आले आणि सकाळी स्वतः एकटा गेलेला आहे आणायला. काय पक्षाचा एवढा मोठा मंत्री येतोय, पक्षाचा नेता येतोय आणि एकटा जातो. बाकी पदाधिकाऱ्यांना जर दौरा दिला असता, बोलवलं असतं तर सगळेच गेले असते ना. पण हे कुठंतरी पक्ष माझ्या मालकीचा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न हा मनीष काळजे वारंवार या ठिकाणी करतोय. दुसरी गोष्ट, मला हकालपट्टी केली असं मनीष काळजेच्या स्टेटमेंटमध्ये बघितलं. मला निलंबन केलेलं होतं. मी निलंबनाची जी कॉपी आहे ती पत्रकारांना दिलेली आहे. काय निलंबन आणि हकालपट्टी याच्यामध्ये फरक मनीष काळजेला कळायला पाहिजे. बरोबर आहे, पक्ष काय त्याच्या मालकीचा नाही आहे. ह्या अशा प्रवृत्तीमुळे पक्षाचं नुकसान होतं. पक्ष वाढवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, सगळ्यांनी एकत्र येऊन हा पक्ष मोठा केला पाहिजे. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब इतकं काम करतात, 18-18, 20-20 तास काम करतात, कित्येक प्रवेश घेत आहेत. पण इथं लोक यायला तयार नाही. केवळ ह्या मनीष काळजीमुळे ह्या ठिकाणी लोक नवीन यायला तयार नाही. काय घडलं काय तिथं? तुमच्यावर आरोप केला जातोय तुम्ही आरेगावी गच्ची पकडली. नाही, मग मी त्याला फक्त एवढंच बोललो की बाबा हे असं करू नको, तिथं लोक वाट बघतायत. काय गच्ची बिच्ची नाही पकडलेली, काही नाही केलेलं. फक्त त्याला असं हे केलेलं होतं हाताने की तू येडावणी करू नको, काय लोक वाट बघतायत. आणि हे त्याचं डोक्यात काय होतं की त्या कार्यकर्त्यांना भेटू नाही आणि डायरेक्ट नियोजनला मंडळाला घेऊन जाऊन बैठकीला, म्हणजे ह्या कार्यकर्ते असेच बसतील.
सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।